नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठा SP मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे लेट सेकंड चालू होतात, कमी पटपट बोलते, मला हेच कळत नाहीये. वरला 10:27 जे की खूपच उशीर झालाय. दिवसेंदिवस आपली प्रगती होत राहते. आपण कधी झालेल्या हाडाला पण ते रिपीट करतो. पहिलं 3ला उठायचो, 4ला, 5ला, 6ला, 7ला, 8ला, 9ला, 10ला. आता भविष्यात 12, 1ला, भविष्यात तर भाऊ डायरेक्ट 6, 7ला येणार, 8ला घरी जाणार. म्हणजे अर्धा एक तास काम करणार लगेच. आणि 300, 400 नाही, भविष्यात अर्धा एक तास काम केलं काय कमवणार तू? 500 50, 60 रुपये. CNGचा बी खर्च नाही निघणार. इतका आळस नसावा माणसामध्ये. लय अशी झाली. असो, बघूया काय होते काय नाही. आज आता एक ऑर्डर पडलेली, हाताला नाही लागली, रॅपिडोची. असो, चालू करून ठेवलंय. एक 5-10 मिनिटापूर्वी आलं. ब्लॉग वगैरे अपलोड करत होतो, स्टोऱ्या ठेवत होतो. ते महत्वाचं आहे ना, रिक्षाकडे महत्वाचं आहे. महत्वाचं सोशल मीडिया आहे. काय चाललंय जीवनात, काय नवरा. पहिले ब्लॉग अपलोड केले, स्टोरी अपलोड केल्या, मग आता चालू करतोय ओला उबर रॅपिडो. ओला नाही, उबर रॅपिडो. आणि आता बघूया काय होते काय नाही. पाऊस सुरू झालाय, जी की खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण पाऊस आहे तर धंदा आहे, आणि धंदा आहे तर पैसा आहे, पैसा आहे तर EMI वेळेवर आहे. जे की आपल्याला शनिवार आज आहे आणि उद्या रविवार आहे. 2 दिवसात भाई. कारण 3 तारखेला हप्ते आपल्या मोबाईलचा. बँक बॅलन्स मला माहिती 0 झाला आपला. 2 दिवसात 3,000 रुपये, 3,500चा हप्ता, 3,323, 3,500 आपण ते 4,000चा धंदा पाहिजे. म्हणजे आपल्याला आज 2 आणि उद्या 2. तर मला असं वाटतं आज 2,000चा टार्गेट आहे. पण मला नाही वाटत होईल, कारण मला माहिती आहे नाही होणार, एवढं नाही होणार माझ्याकडून. मला माहिती आहे कामाची आपली कॅपॅसिटी काय. केलं तर होईल रात्री 9-10 पर्यंत, पण मग मनका त्रास देईल आपला, तो विषय. कारण काल परवा केलं आपण तीच चुकी, आणि मणक्याने त्रास दिला आपल्याला. त्यामुळं नाही करता येत आपल्याला. त्यामुळे आपलं जे टायमिंग आहे, टायमिंगच्या हिशोबाने तेवढं जेवढं होईल तेवढं 4-5 वाजेपर्यंत. पण देवाला मी अशी प्रार्थना करतो की देवा, मला सकाळ सकाळ असा डायरेक्ट चाकण बिकन ऑर्डर दे, तिकडनं रिटर्न दे, आणि परत कुठं असंच एखादी लांब ऑर्डर दे. इथनं डायरेक्ट 1,000ची ऑर्डर दे, आणि तिकडनं येताना बी 1,000ची ऑर्डर दे. आणि तिकडे जाऊन अर्धा एक तासात जेवतो, आणि तिकडनं रिटर्नला बी एक ऑर्डर घेऊन येतो. म्हणजे लेवल होईल नाही का आपली. 2 दिवस फक्त असं झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या मोबाईलचा हप्ता जाईल. नाहीतर बघू काय होते काय सांगणारच मी. आणि पाऊस बघा सुरू झाला आहे. दिसत तर दाखवतो, चला. पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडली रॅपिडोची मीटरने 127, आणि मीटरने रॅपिडोने पडले 127, आणि मीटरने आणले आपले 134 झाले. जे की कस्टमरकडे 4 रुपये सुट्टे नव्हते. म्हणजे ठीक आहे, मला माहिती आहे आपण डिस्काउंट देतो जर सुट्टे नसेल तर, कारण दुसरं ऑप्शन नाही. त्यांच्याकडं हे बी नव्हतं, गोल्ड बी नव्हतं. ठीक आहे, चांगलं वागलं, चांगला कस्टमर असेल तर 10,000-20 रुपये डिस्काउंट देतो. पण जर रुबाबात असेल तर ₹20 रुपये. तुम्हाला माहिती आहे आपण कसं आहे कसं. तर आता हे जे ऑर्डर ड्रॉप केले आपण पहिलीवाली ती आहे धायरीमध्ये. आता आपण धायरीमध्ये आहोत, आणि बघूया तर नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. वाजल्यात बघा किती, 11:28 जे की खूपच मला वाटतंय अवघड झाले. काय बोलायचं आता, आपलीच चुकी आहे. कसे झालं आपण बघू. माहित नाही किती वाजेपर्यंत थांबेल, किती होईल काय होईल मला माहित नाही. टार्गेट तर 1.5 बी होईल का माहित नाही, 1000 होईल का नाही मला हे माहित नाही. 1000 तरी झाले पाहिजे. बघू काय. 1:44 झालेत, आणि मला वाटतं आपण धायरीला होतो. त्यानंतर वाकडे एवढे स्टेशनला ऑर्डर पडली, तिथनं लगेच रिटर्नला ऑर्डर पडली. एक जाता 50-60च्या 3-4 ऑर्डर पडल्या, पण तिला इग्नोर केलं. कारण आपल्या डोक्यात भाऊ आकडा 1000चा 1200चा आहे. त्यामुळं 50-100 काही होणार. आणि नशीब एवढं चांगलं आहे की कस्टमरला ड्रॉप केलं, लगेच दुसऱ्या सेकंदला मोठी ऑर्डर पडली नरेची 200+ची. म्हणलं जरा दिवस पावलं, म्हणलं का उचलल्या बसली बी. कॉम्पिटिशनला आहे, आणि त्यात ऑर्डर बसणं म्हणजे देव पावलं म्हणायचं. तर टोटल आतापर्यंत 600 रुपये झाले 3 ऑर्डरमध्ये, जी की खूप चांगली गोष्ट आहे. मीटरने आणल्यात. पॉकेट स्टँडला जाताना बी मीटर वापरला, येताना बी जाताना 21 रुपये, म्हणजे 21 रुपये जास्त आले, येताना 11 रुपये जास्त आले. जे की फरक आहे, फरक आहे. त्यामुळे सांगत असतोय मीटर वापरत चला. आता बघूया नेक्स्ट ऑर्डर कुठली पडते कुठली नाही. आता जेवण झालंय जस्ट, म्हणलं टेक घ्यावं. आता कुठे आपण नरेल आहे,
नरेच्या कुठलं मटन शॉप आहे, काय फरक पडतं आपल्याला. इथं आहे आपण नरेमध्ये, नियर बाय नवले हॉस्पिटल, नवले पाशी. तर बघूया आता ऑर्डर पडते नाही नेक्स्ट. आणि आय होप 100च्या खाली तर उचलणार नाही, 100च्या वर उचलणार. आणि ते 50-50 खेळत बसला मला तेवढा वेळ नाहीये. नाही पडली तरी चालेल, पण 100च्या वरच. आणि जरी 100-50ची पडली तर पिकअप जवळ पाहिजे आणि ड्रॉप जवळ पाहिजे. 1 किलोमीटरला 40-50 ते वाले ऑर्डर पाहिजे. उशिरा आलोय रे आणि पैशाची गरज आहे. त्यात उत्मास बी करतोय, काय करतोय, कसं काम करतोय, असंच करायला लागतंय. याला टेक्निक म्हणतात. कारण कसं आहे, हे टेक्निक कोण सांगत नाही. तुम्ही जे छोटे छोटे ऑर्डर मारत बसलात तर 1000-2000 वाला लय वेळ लागेल. आणि साहजिक आपले 2 तर होणार नाही, एवढं तर मला कॉन्फिडन्स आहे. 11पर्यंत, कारण थांबणार नाही आपण. 11-12पर्यंत थांबले तर 2000 होऊ शकतात. पण कोण थांबव, कोण करावं एवढे मला. उद्या बघू, परवा बघू. 1000 तरी करू. 600 झालेत, अजून 400 रुपये करायच्यात. आणि 400 रुपये जर इथल्या इथं मारले लोकल जरी ऑर्डर तरी होऊ शकतात. तर का लांब जायचं मग. पण आपल्याला काय 1000 थांबायचं नाही, कारण आपल्याला सीएनजीचे पण पैसे काढायचे. 1300 रुपये करायचे. तर पहिला म्हटलं 1000 रुपये तर करू. तर बघूया 400 रुपये पुढचे पहिला किती वेळ लागतात किती नाही. आणि देव करो सकाळी आत्ता जेवणाच्या वर जशी ऑर्डर पडले 3 लांब तशीच ऑर्डर पडू. कमीत कमी 100, जास्तीत जास्त 1000-1200 चालेल. आता जर 1000-1200ची ह्या कंडिशन ऑर्डर पडली ना तरी ऍक्सेप्ट करायला जायला तयार आहे. कारण बघा वाजलेत 2, 1000-1200 म्हणलं 4-5 वाजून तिकडे जायला. आणि तिकडून बी रिटर्नला पाहिजे. नाही तर त्या दिवशी आणि चिंचवडला गेलो आणि तिकडनं रिटर्नला नाही, मग आवड आहे. पण आता जावंच लागेल आपल्याला, दुसरं ऑप्शन नाहीये. भले येताना सीट भरत येऊ, काय करू, कामं एमटी येऊ, पण जावं लागेल. आणि कोण बाबा एवढे 1000 रुपयाची ऑर्डर सोडून 400ची सोडणार नाही, मी 1000ची कधी सोडणार जाणार पाहिजे. पण बघू, हे खूप कमी असतं. 1000-1200ची ऑर्डर आहे ना 1% असतं, 100% मधनं 1% असतं. आणि 10% 700-800 वाले ऑर्डर असतात. आणि 50% 300-400 वाले ऑर्डर असतात. आणि बाकीचे टक्के उरलेले 40-50-100ची ऑर्डर असते. तर बघू काय होते काय नाही. भेटूया नेक्स्ट ऑर्डरला. लवकर आणि मोठी पडायचं. बॅकग्राऊंड बघून कळलं असेल तुम्हाला आपण कुठं आलो कुठं नाही. जर माहिती नसेल बॅकग्राऊंड बघून की लोकेशन काय, तर मी सांगतो. आपण आलो आहोत खर्डे आयटी इंडस्ट्रीच्या इकडे. आणि टोटल आपले 1100 रुपये झाले, जे की मला वाटलं नव्हतं होईल. कारण टाइम बघा 3:43. तर तुम्ही अंदाज लावा काय गाडी चालली आपली आणि काय ऑर्डर मस्त पडलेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. जी की आपल्या जसं म्हणायला पाहिजे तसं झालंय. मला वाटतं जेवणानंतर एक मोठी ऑर्डर पडलेली 300 रुपयाची. हॅलो हडपसर मगरवाट्टावरनं 120 रुपयाची ऑर्डर खराडीला. टोटल 1100 रुपये झालात. आणि अजून किती करायचे, 1300 ना, 1100ला 200, अजून 200 करायचे, जे की होऊ शकतं. चांगली गोष्ट आहे. पण मेंटेनन्स बी काढण्याचा प्रयत्न करू. कारण आता आहे वेळ अजून 7 वाजेपर्यंत, नाही का, अपेक्षा बघू. पण ते नंतर मेंटेनन्स नंतर बघू. पहिल्या सीएनजी काढण्याचा प्रयत्न करू. 200 रुपये करू. मग 200 रुपये झाल्यावर बघू 300 किंवा 500 रुपये मेंटेनन्स निघेल. काय 500 मला नाही वाटत निघाल, 300 पर्यंत निघाल असा अंदाज आहे. म्हणजे टोटल 500 रुपये करायचे आपल्याला अजून. तर बघूया 500 रुपये करायला किती वेळ लागतील किती नाही. 300 रुपये जरी मेंटेनन्स काढले तर खूप मोठी गोष्ट आहे. तर आता इथनं कधी कुठली शाळा सुटेल काही सांगता येत नाही. सगळ्या आयटी इंडस्ट्री आहेत, कोण ना कोण सुटेलच आणि ऑर्डर पडेलच. इथनं जरी घराकडे ऑर्डर पडले 400-500 रुपये हाय वाय. स्वारगेट इथनं स्टेशन कधीतरी 300, 200, 300, 400, 500, 500 रुपयाची ऑर्डर पडती. इथनं डायरेक्ट कात्रजला ऑर्डर पडली पाहिजे 500 रुपये. होय, डायरेक्ट गाडी लावून उद्या सकाळी बघू काय होते काय नाही. भेटूया नेक्स्ट ऑर्डरला. चला. तर जेव्हा मला ऑर्डर पडत नाही तेव्हा माझा ऑटो रिक्षावाला मित्र काय करतो तर काड्या घेतो आणि गाडीला जो कचरा लागलाय, माती लागली ती साफ करतोय. असं साफसफाई करत बसायचं. टाइमपास. रील बनली हो, पण आपण हे ब्लॉग मध्ये टाकणार, रील नाही टाकणार आपल्याला. कारण शॉर्ट व्हिडिओ आवडत नाही, लॉंग व्हिडिओ आवडतात. काय माहित, पहिल्यापासून असंच बऱ्याच वेळा बनवले बी. असं नाही की नाही बनवले, पण त्यात तेवढी मला मजा येत नाही. मला लॉंग व्हिडिओ मध्ये मजा येते, त्यामुळे मी मोठे व्हिडिओ बनवतो. बघू कधी ऑर्डर पडते तोपर्यंत जे हे पावसामुळे घाण लागली माती ते साफ करूया. चला लाईट लावतो. पहिले तर मीटर बघून घ्या किती झाले.
आय होप दिसत असेल 122 झाले. आता मॅडम जाऊ पण थांबले टेक यायला. 120 रुपये झाले ते मॅडमचे आणि मॅडमने 130 रुपये दिले. लाईट राहू दे चांगलं वाटतं. हा का तर आपली सर्व्हिस जे की मी नेहमी सांगत आहे, सर्व्हिस चांगली द्या. लोक स्वतःहून 10-20 रुपये एक्स्ट्रा देतात, चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो मला वाटतं आपण कुठं होतो खराडेला होतो. खराडेवरनं मगरपट्ट्याला आलो. मगरपट्ट्यावरनं कॅम्पला आलो आणि कॅम्पला बरं झालं आपण मीटरने आलो. कारण मी नेहमी सांगत असतो मीटरने आलाचा फायदा असा झाला की ट्रॅफिक जाम लागले, त्यामध्ये 40 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटले मीटरने अकॉर्डिंग टू उबर. आणि उबरने ते रुपया नाही वाढवला, त्यामुळे सांगत असते. कधी काही सांगता येत नाही. आपण बघतो मॅप पुढे नाही ट्रॅफिक, पण काय सांगता येईल अचानक पुढं काय होईल काय नाही. पाऊस आलता त्यामुळे सगळे टू व्हीलरवाले जे आहेत ना ते मध्येच थांबलेले, त्यांच्यामुळे ट्रॅफिक जाम झालं. जिथं 2 मिनिटाचा रस्ता होता तिथं 15 ते 20 मिनिटं लागले. त्यामुळं कस्टमरचं नुकसान झालं त्या लोकांमुळे की पैसे वाढले त्यांचे. पाऊस पडतोय साहजिक आहे, तुम्ही वापरा ना जर्किंग. का नाही वापरत? टीव्हीला सांगतात रोज, युट्यूबला न्यूजला चालू आहे की आज पाऊस पडणार, उद्या आहे नाही. आणि वातावरण असलं आहे की वापरा. तुम्ही अजून मी म्हणतो जानेवारीपर्यंत रेनकोट कॅरी करा, रोज छत्र्या वापरा आणि असं मध्ये थांबू नका रस्त्यावर. त्याच्यामुळं ट्रॅफिक पोलिसला बी त्रास होतो आणि पॅसेंजर लोकांना बी त्रास होतो. आणि आम्हाला बी आवडत नाही असं ह्याच्यात ट्रॅफिकमध्ये जायला. लॉंग रूटने जायला पैसे कमवतो, त्यात मजा आहे, त्यात इन्कम आहे. लोकांना असं वाटतं ट्रॅफिकमुळे ऑटोवाल्याची इन्कम नाही, त्यात हाय इन्कम पण त्यात मजा येत नाही आणि खूप कमी पैसे असतात. लॉंग रूटने गेले की जास्त मजा असते, त्यात जास्त पैसे असतात. त्यामुळं पैसे कमवतो ऑटोला, पण लॉंग रूटनी जर गेलं तर. आणि आपण लॉंग रूटनी नेत नाही, आपण जसं मॅप दाखवून तसंच नेतो किंवा कस्टमर जसं बोललं तसं. तर आतापर्यंत टोटल आपण कॅम्पस गेलो तर कॅम्पसवरनं ह्या मॅडम भेटल्या तशा, जे की सहकार नगरला चला म्हटलं चला दिवस पावला म्हटलं. तर टोटल आतापर्यंत 1500 रुपये झाले, जे की मला वाटलं नव्हतं होईल राव. कारण टाइम बघा किती झाले, 5:34 झाले डॉट. आय कांट इमॅजिन मॅन की सकाळी तर तुम्हाला माहिती मी काय बोललेलं की 1000 रुपये झाले तरी देव पावलं म्हटलं, पण 1500 झाले की खूप चांगली गोष्ट आहे. आणि 5:30 वाजेपर्यंत आपण घराकडे आलो म्हटलं, आपल्या टायमाच्या हिशोबात आलो आपण 7च्या घरात. तर अर्ध्या तासात गाडी लावून घरी जाऊन 6 वाजेपर्यंत घरी जाईल. अर्धा तास लागतो मला गाडी पार्किंगला लावायला, टू व्हीलर घेऊन घरी जायला, हातपाय धुवून मग चार्जिंगला मग नाश्ता पाणी करायचं. नंतर मग अर्धा 1 तास थांबून 7ला जेवायचं झोपायचं. झोपायचं नाही सॉरी, एडिटिंग करायचं 7 जेवण झाल्यानंतर. अशी कामं असतात आपली, एडिटिंग, थंबनेल डिझाईन. विचार करायला लागतो टायटल आज हा देऊ का तो देऊ, ते डिझाईन काय करायचं. कधी कधी 7चं 10, 8, 9, 10, 11, 12 बी असतात. कधी कधी होत बी नाही. सकाळी मी डिझाईन करतो, विचार करतो हे करायचं ते करायचं, टायटल बी विचार करून टाकत असतो. लई बाबा झंझट. ते युट्यूबर आणि ऑटो सगळं एकत्रित करणं आणि सगळं करणं सोपं नाही, खूप अवघड आहे. पण मला मजा येते त्यामुळे मी करतो आणि मी करत राहणार. जोपर्यंत मला मजा येईल तोपर्यंत करेल. ज्या दिवशी मला मजा असं वाटणार नाही, असं वाटेल की काय बोर चाललं, त्या दिवशी मी बंद करेल. आणि मग परत मला मजा येईल 2-3 महिने मी परत मीच चालू करेल. कारण असं मी 2दा केलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. 1-2 महिन्याचं असं बऱ्याच वेळात 2दा गॅप केलेलं आहे असं. तर आता मी असं आशा करतो की असं मला कंटाळा येऊ नये आणि मी रेग्युलर व्हिडिओ बनवतो. मला रेग्युलर बनवायचं, पण काय होतं काय माहिती मध्ये डिमोटिवेट होतो आणि काय होतं काय माहिती. होतं काहीतरी, माणूस आहे, खाली होत राहतं, काय विषय नाही. पण खरंच आज 11ला येऊन 5:30 वाजेपर्यंत किंवा 6 धरा, 11, 12, 5, 6-7 तासात जर 1500 होत असेल तर कोण म्हणते धंदा नाही भाऊ? धंदा आहे, फक्त करणारा पाहिजे. आणि आजच नाही दिवस, तुम्हाला डेली ब्लॉग जर बघसाल तर रोज आपण 1000च्या वरच काम करतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे. अजून जर 9-10 पर्यंत थांबलो तर 500 रुपये साहजिक होतील. कारण आता हा जो टाइम आहे तो पीक आवर्स टाइम आहे, त्याचा धंदा जास्त असतो. पण अशा वेळेसच आपण घरी जातो. त्यामुळे गुड नाईट, बाय, चला.